सांगताना अतिशय अभिमान वाटतो की केंद्रामध्ये आता मोदीजींचं सरकार आहे आणि या सरकारने पहिल्यांदा सहकार मंत्रालयाची स्थापना केली आणि ती सहकार मंत्रालयाची स्थापना माननीय अमित शहाजींनी अतिशय समर्थपणाने आमचा मराठमोळा मुरली मोहोळ हा त्याचा सहकार राज्यमंत्री आहे आणि तो समर्थपणे या ठिकाणी ती अमित भाईंची धुरा अतिशय चांगल्या पद्धतीने ते सांभाळत आहेत। दादा मी सध्या राज्यसभेचा खासदार आहे, देशाच्या सर्वोच्च सभागृहामध्ये काम करतो। मी जरी हनुमान पाटील माझा ठराव नसला, मी जरी तुमच्या ह्याच्यातलं काही नसलो तर माझी एक अंतःकरणाची इच्छा मी आज तुमच्या सगळ्यांसमोर बोलून दाखवणार आहे। मी या बँकेचे या जिल्ह्याचा खासदार म्हणून कुठलेही जरी प्रश्न असले तर माननीय अमित भाई असतील, माननीय मुरली मोहोळ असतील आणि एक वेळ गरज पडली तर पंतप्रधान नरेंद्र मोदीजी असतील, आपल्या बँकेचे काही प्रश्न असले तर केंद्राच्या माध्यमातून सहकार्य करण्याचं पूर्णपणे आपण असं अभिवचन देतो। दादा या व्यतिरिक्त तुम्ही म्हणताल की तू तुझ्या पदाचा वापर करून अमित शहाकडे घेऊन जाशील, माननीय अमित शहाजींकडे घेऊन जाशील, माननीय पंतप्रधानाकडे घेऊन जाशील किंवा मुरली मोहोळ माझा मित्र आहे, आम्ही दोघे कुस्त्या खेळत होतो। दादा आम्ही भाजपातले जुने मित्र आहोत, त्यांना लाल मातीतल्या कुस्त्या खेळत होता, मलाही शौक होता, पण आज मी त्याला कधी हाताला धरून ओढून आणू शकतो या सहकार क्षेत्रातल्या कामासाठी। परंतु वैयक्तिक दृष्ट्या मी राज्यसभेचा खासदार म्हणून दादा या बिलोली देगलूर मधल्या आपल्या प्राथमिक शाळा आणि माध्यमिक शाळातल्या भविष्यातल्या मुलांचं शरीर स्वस्थ आणि आरोग्य चांगलं व्हावं म्हणून मी 100 ओपन जिमच्या शाळा संपूर्ण सरकारी शाळांना आणि संपूर्ण शाळांना दिलेल्या आहेत। त्याच माध्यमातून आज तुम्ही मला इथे बोलवलं, मी स्वतः काय देऊ शकतो तर दादा या जिल्ह्यातल्या सगळ्या ज्या शाखा आहेत या संपूर्ण शाखा माझे एक स्वप्न आहे की त्या अद्ययावत झाल्या पाहिजे, तंत्रज्ञान युक्त झाल्या पाहिजे आणि त्याच्यामध्ये आर्टिफिशियल इंटेलिजन्सचा पण समावेश झाला पाहिजे। त्याच्यासाठी जेवढा सीएसआरचा फंड लागेल तेवढा सीएसआरचा फंड मी एकटा डॉक्टर अजित गोपछडे तुमच्या सगळ्या शाखांना द्यायला तयार आहे। त्यासाठी फार काही लागत नाही दादा, त्याच्यासाठी फक्त हिसकाटून घ्यावं लागतं, त्यासाठी ओढून आणावं लागतं, निधी खेचून आणावं लागतं। इतक्या कंपन्या दादा केंद्र सरकारच्या वेगवेगळ्या प्रकारच्या कंपन्या आहेत, तुम्हाला माझ्यापेक्षा जास्त नॉलेज आहे। कॉर्पोरेट सोशल रिस्पॉन्सिबिलिटी नावाचा एक फंड असतो दादा, त्या फंडच्या माध्यमातून कारण जिल्हा मध्यवर्ती बँक ही एक प्रकारे शेतकऱ्यांच्यासाठी गोरगरिबांसाठी चालणारी एक सहकारी चळवळ आहे। त्यामुळे या बँकांना अद्ययावत अशा म्हणजे त्याच्यात पारदर्शकता येईल, भ्रष्टाचार होणार नाही, संपूर्णपणे ट्रान्सपरन्सी होईल, कोणा कुठं पैसे ठेवले, कोणाच्या खात्यातून किती काढले, बटन दाबल्याबरोबर तुम्हाला कळायला पाहिजे। माझी ही इच्छा आहे अंतःकरणातली, मी राज्यसभेचा खासदार म्हणून या जिल्ह्यातल्या जेवढ्या शाखा आहेत त्या सगळ्या शाखांना सीएसआरच्या स्वरूपात कॉम्प्युटर लॅब असेल, त्या संदर्भात आर्टिफिशियल इंटेलिजन्सचा विषय असेल, देशातल्या कंपन्या हात समोर करून मदत करायला तयार आहेत दादा। फक्त आपल्याला जाऊन ते निधी घेऊन यावा लागतो, तो खेचावा लागतो। ती धमक तुमच्या सगळ्यांच्या माध्यमातून मला मिळालेली आहे। मी राज्यसभेचा खासदार म्हणून तुमच्या सगळ्यांच्या मी पाठीशी आहे दादा। खरं तर मी या ठिकाणी माननीय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेबांचं मनापासून आभार व्यक्त करेन। जिल्ह्यातल्या शेतकऱ्यांना सध्या खरीपातील पीक विमा मिळाला आहे, भरपूर प्रमाणात पैसे खात्यावर पडत आहेत, थोडा उशीर होत आहे, मला त्याची जाणीव आहे, पण पैसे खात्यावर पडत आहेत आणि ऑनलाईन डीबीटीच्या माध्यमातून शेतकऱ्यांना मिळत आहेत। त्यावेळी या राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेबांचा आपण सगळ्यांनी जाहीर टाळ्याच्या कडकडाटानं अभिनंदन केलं पाहिजे। माझ्या 2 इच्छा आहेत दादा, मी काही जास्त बोलणार नाही कारण तुम्ही विकासाभिमुख नेतृत्व आहात, विजनरी लीडरशिप आहात, तुम्हाला राजकारणातलं बेरीज कसं करायचं हे तुमच्याकडूनच मी शिकलो। तुमच्यासोबत निवडणुकांमध्ये मी इकडल्या पक्षात होतो, तुम्ही तिकडल्या पक्षात होतात, डावपेच कसे खेळायचे ते तुम्ही 2दा-3दा आम्हाला पलटे पण दिलेले आहेत, त्या पलटीतून खूप शिकलो। मग एकदा आम्हाला छोटी मोठी लढाई झाली, त्याच्यामध्ये देखील बारीक सारी गोष्टी घडल्या, परंतु दादा तुमच्याकडून राजकारणातले खूप धडे या बिलोलीच्या रणांगणात मी शिकलेलो आहे।
हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव.